नमस्कार सर्वांचे, मी अनिल लष्कर राईट विजन या ट्रेनिंग हबमध्ये सर्वांचं स्वागत करतो। 12वी नंतर काय या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। एक सविस्तर मार्गदर्शन जे 12वी पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण आज या सत्रामध्ये सखोल माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम जे 12वी पास झालेले विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। मित्रांनो, राईट विजन हे ट्रेनिंग हब जर आपण सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर सर्वांना विनंती आहे की सर्वप्रथम तुम्ही हा जो यूट्यूब चॅनल आहे भविष्यातल्या खूप साऱ्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा। 12वी नंतर काय या अगोदर जो एक मी व्हिडिओ 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बनवला होता की 10वी झाल्यानंतर आपल्याला नेमकं कोणत्या शाखेला जायला पाहिजे, की कुठली शाखा निवडायला पाहिजे आणि ते निवडण्यामागची जी भूमिका असते, जे निवडण्यामागचा जो विचार असतो तो काय असला पाहिजे या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे। आता पुढचा जो टप्पा आहे की जे विद्यार्थी यावर्षी 12वी पास झालेले आहेत आणि 12वी पास झाल्यानंतर त्यांच्यापुढे पुन्हा एकदा जसं मी मागील काही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की प्रत्येक टप्प्यावरती ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांपुढे एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो की नेमकं आता याच्यानंतर काय, की आता याच्यापुढे काय करायचं। तर हे असे असंख्य प्रश्न निर्माण होत असल्यामुळे ग्रामीण भागातला जो विद्यार्थी असतो हा विद्यार्थी कुठे ना कुठे मार्गदर्शनाच्या अभावी किंवा प्रोत्साहनाच्या अभावी मागे पडतो किंवा गडबड गोंधळामुळे ज्या ठिकाणी नको त्या ठिकाणी त्याचा प्रवेश होतो आणि पुढचा जो काही त्याचा शैक्षणिक प्रवास असेल किंवा त्याचा करिअरचा जो काही प्रवास असेल तो कुठेतरी खंडित होतो किंवा थांबला जातो आणि त्याच्यामुळे ड्रॉपआउटचे जे काय आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची ड्रॉपआउटची जी संख्या आहे ती ड्रॉपआउट संख्या वाढते। तर आज आपण अशा जे एका टप्प्यावरची माहिती घेणार आहोत ती म्हणजे 12वी नंतर नेमकं काय करायला पाहिजे, कुठल्या क्षेत्राला जायला पाहिजे की कोणत्या विभागाकडे, कोणत्या कोर्सेसकडे आपण वळायला पाहिजे। तर जसं मी मागे व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 10वी नंतर सुद्धा ज्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे अगदी तोच विचार, तशाच प्रकारचा विचार सर्वप्रथम आपल्याला काही प्रश्न आपल्याला विचारले पाहिजेत की जर मला 12वी नंतर ज्या क्षेत्रात जायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की माझी नेमकी आवड कोणत्या क्षेत्रात आहे। इंटरेस्ट आपल्याला सर्वप्रथम बघणं गरजेचं आहे। समजा तुम्ही 12वी ज्या क्षेत्रामध्ये केलेली असेल तर यानंतर तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये स्वतःची आवड आहे, स्वतःची इच्छा आहे, हा पहिले सर्वप्रथम स्वतःला प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर तुम्हाला मिळेल त्या दृष्टिकोनातून मग आपल्याला पुढचा जो काही करिअर किंवा शैक्षणिकचा प्रवास आहे तो प्रवास ठरवण्यासाठी आपल्याला मदत होईल। तर पहिला प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचा की आपल्याला कशामध्ये आवड आहे। मग तो वोकेशनल ट्रेनिंग असेल किंवा एखादा प्रोफेशनल कोर्सेस असेल, टेक्निकल कोर्सेस असेल किंवा एखादा व्यवसाय करण्याची तुमची आवड असेल, स्किल बेस एखादा असेल, कुठलाही असू द्या पण तुमची आवड फार महत्त्वाची आहे। तो आवड पहिल्यांदा तुम्हाला ठरवता आली पाहिजे। त्याच्यानंतर इच्छाशक्ती, आवड आहे मग आता त्याच्यानंतर तुम्हाला इच्छाशक्तीचा विचार करावा लागेल की आपली इच्छाशक्ती या क्षेत्रामध्ये सक्सेस होण्यासाठी किंवा तो यशस्वी होण्यासाठी आपण ज्याही प्रकारच्या समस्या येतील किंवा अडचणी येतील त्या सर्व गोष्टीतून आपण पुढे जाण्यासाठी किंवा त्या सर्व गोष्टींना सामोरं जाण्यासाठी आपली इच्छाशक्ती तेवढी प्रबळ आहे का, हा एक प्रश्न स्वतःला पहिले विचारायचा। आणि त्याच्यानंतर आपल्याकडे त्या संदर्भातले स्किल्स, कोणकोणत्या प्रकारचे स्किल्स आपल्यामध्ये जन्मजात आहेत किंवा आपण अनुभवांती किंवा अनुभवानुसार आपण ते जे स्किल्स आहेत ते आपण आत्मसात केलेले आहेत किंवा आपल्याकडे ते आहेत, असे काही स्किल आपल्या आवडीचे जे काही आपण शाखा निवडणार आहे किंवा जे शैक्षणिक प्रवास निवडणार आहेत त्या संदर्भात आपल्याकडे काही स्किल्स आहेत का। तर ते जे काही स्किल्स असतील, तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि तुमची स्वतःची जर का आवड त्या विशिष्ट शाखेमध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये जाण्याची जर असेल तर 100% तुम्ही त्या क्षेत्राकडे जर गेलात तर यशस्वी होण्याचे चान्सेस जे असतात ते बऱ्यापैकी जास्तीत जास्त असतात। त्याच्यामुळेच ह्या 3 प्रश्नांचा सर्वप्रथम आपल्याला पहिल्यांदा विचार करायला पाहिजे किंवा आपल्याला हे प्रश्न विचारायला पाहिजेत। मग ह्या 3 गोष्टींचा ज्यावेळेस तुम्ही विचार करताल की आता 12वीच्या नंतर आपल्याला कोणत्या क्षेत्रात आवड आहे, आपल्याकडे इच्छाशक्ती किती प्रबळ आहे आणि आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या स्किल्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण व्यवस्थित जर स्वतःला विचारले आणि त्याचे जर का उत्तर आपल्याला जर सकारात्मक मिळाले तर त्या अनुषंगाने आपल्याला
आपले आवडतं क्षेत्र निवडायला मदत होईल. मग आता 12वी झाल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे कोर्सेस असतात किंवा कोणकोणत्या कोर्सेसला आपण प्रवेश घेऊ शकतो किंवा कोणत्या प्रकारचा करिअरचा ऑप्शन्सकडे आपण जाण्यासाठी प्रवास सुरू करू शकतो. तर 12वी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जसेही 12वी मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की 12वी म्हणजे 10वी नंतर आपण जी शाखा निवडणार आहोत, मग कोणाची आर्ट असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल, तर त्या त्या शाखेनुसार आपल्याला पुढचा जो काही 12वी नंतरचा जो काही टप्पा आहे तो पूर्ण करायला मदत होते. इथे सुद्धा आपल्याला 12वी नंतर काय हा जर प्रश्न पडला तर ज्याच्यामध्ये आपली 12वी झालेली आहे तर ते पारंपरिक जे काही आपले कोर्सेस असतात, म्हणजे उदाहरणार्थ आर्ट आहे, कॉमर्स आहे आणि सायन्स आहे, हे जे काही आपले 3 पारंपरिक जे काही शैक्षणिक शाखा आहेत, या शाखांमध्ये जर का आपलं 12वी झालेलं असेल तर त्याच अनुषंगाने आपला पुढचा जो काय प्रवास आहे पारंपरिक पदवी मिळवण्यासाठी आपण करू शकतो. जसं की समजा तुम्ही जर 12वी आर्ट केलेली असेल तर मग पुढे तुम्ही 12वीमध्ये BA करू शकता. म्हणजे तुमचा जो आर्टमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता. म्हणजे तुमचा जो काय 12वीच्या नंतरचा पुढचा 3 वर्षाचा जो काय प्रवास असेल तो अशाच प्रकारे तुम्ही आर्ट्समध्ये कंप्लीट करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही काही स्पेशल विषय तुम्हाला निवडावे लागतील. जसं कोणाला इतिहास आवडत असेल तर तुम्ही इतिहास निवडू शकता, भूगोल असेल तर भूगोल, अर्थशास्त्र, पॉलिटिकल सायन्स असेल, समाजशास्त्र म्हणतो आपण त्याला. असे वेगवेगळे प्रकारचे जे काही विषय आहेत त्या विषयामध्ये आपण पदवी घेण्यासाठी किंवा त्या पदव्युत्तर होण्यासाठी तुम्हाला पहिले पदवी घ्यायची. तर त्याच्यामध्ये तुम्ही असं काही स्पेशल एखादा सब्जेक्ट निवडून त्याच्यामध्ये तुमचं डिग्री कंप्लीट करू शकता आणि डिग्रीच्या नंतर तुम्ही पुढे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर हे त्याच विषयामध्ये पुढे स्पेशलायझेशन्स कंप्लीट करून पुढे त्याच्या प्रकारचे जे काही जॉब असतील किंवा जे काही करिअरच्या संधी असतील ते तुम्हाला मिळू शकतात. हा झाला आर्ट्स. तसंच कॉमर्स आहे. कॉमर्स जर तुम्ही 12वीमध्ये कॉमर्स केलेलं असेल तर कॉमर्सच्या अनुषंगाने जे काही पदवी कोर्सेस आहेत जसं BCom म्हणतो आपण त्याला, तर तुम्ही 12वी जर का कॉमर्समध्ये केलं असेल तर तुम्ही पुढे BCom म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स कंप्लीट करू शकता. 3 वर्षाचा हा कोर्सेस असेल. याच्यामध्येही तुम्हाला काही स्पेशल सब्जेक्ट्स वगैरे घेऊन तुम्ही पुढे तुमचा शैक्षणिक प्रवास चालू ठेवू शकता. आणि त्याच प्रकारची आपली पारंपरिक जी तिसरी शाखा आहे ती म्हणजे सायन्स. तर या सायन्समध्ये जर का तुमची 12वी झालेली असेल आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ अशा प्रकारचे काही विषय घेतले असतील तर त्या विषयाला धरून पुढचा तुमचा जो काही प्रवास आहे म्हणजे तुम्ही प्लेन BSc नावाची जी काही शाखा आहे आपल्याकडे आहे ना, म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स. तर बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन सायन्समध्ये कंप्लीट करू शकता. त्याच्यामध्ये मग तुम्ही स्पेशल सब्जेक्ट घेऊ शकता. कोणी केमिस्ट्री घेतं, कोणी बायोलॉजी घेतो, कोणी फिजिक्स घेतं. अशा प्रकारचं स्पेशल सब्जेक्ट घेऊन त्याच्यामध्ये पुढे तुम्ही BSc कंप्लीट करू शकता. BSc नंतर MSc कंप्लीट करू शकता. त्याच्यानंतरही तुम्हाला चांगल्या प्रकारचे करिअरच्या संधी या सायन्स विभागातून म्हणजे प्लेन एज्युकेशनमधूनही तुम्हाला कंप्लीट करता येऊ शकतं. हे काही झाले आपले पारंपरिक कोर्सेस ज्याचे तुम्ही 12वी झाली, 12वी नंतर BA, BCom, BSc कंप्लीट करू शकता आणि त्याच्यानंतर परत MA, MCom, MSc कंप्लीट करू शकता. परंतु असे काही कोर्सेस 12वी नंतर आपल्याला उपलब्ध आहेत की ज्या कोर्सेसमध्ये डायरेक्ट आपल्याला प्रवेश मिळतो किंवा त्या शाखेकडे किंवा त्या प्रोफेशनल कोर्सेसकडे जाण्यासाठी आपल्याला एक संधी मिळते. उदाहरणच घ्यायचं म्हणजे जर समजा तुम्ही 12वी सायन्स पूर्ण केलेला असेल तर 12वी सायन्सनंतर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी डायरेक्ट एक एक्झाम असेल ऑल इंडिया लेवलची, तर ती ऑल इंडिया लेवलची समजा जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणतो आपण त्याला, JEE. तर ते JEE एक्झाम देऊ त्याच्या माध्यमातून जर तुम्हाला जो कोर्स म्हणजे जो स्कोअर तुमचा होईल त्या कोरच्या अनुषंगाने आणि 12वीचे जे काही तुमचे मार्क्स असतील त्याच्या आधारावरती ऑल इंडिया लेवलवरती तुमचे ॲडमिशन्स प्रक्रिया पूर्ण होते आणि त्याद्वारे तुमचा इंजिनिअरिंग शाखेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळायची संधी मिळते. म्हणजे 12वी सायन्स त्यासाठी तुम्हाला लागेल. त्याच्यामध्ये तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ. आता जर तुम्ही इंजिनिअरिंग साईडला जाणार असाल तर तुमच्याकडे मॅथ सब्जेक्ट हा असलाच पाहिजे आणि जर तुम्हाला मेडिकल साईडला जायचं असेल तर तुमच्याकडे बायोलॉजी सब्जेक्ट आहे ना तो असलाच पाहिजे. तर तुम्ही जर इंजिनिअरिंग साईडला जात असाल तर मग तुमच्याकडे मॅथ सब्जेक्ट आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. तर त्या अनुषंगाने मग तुम्ही इंजिनिअरिंगच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहे ना, म्हणजे इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखा म्हणजे प्रत्येक इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहेत. त्या प्रत्येक शाखेमध्ये आपल्या आवडीनुसार ज्या शाखेमध्ये आपल्याला आवड आहे, ज्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे आणि आपल्याकडे त्या संबंधित काही स्किल्स आहेत
तर अशा ब्रँचला आपण सिलेक्ट करून त्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंगसाठी काय करू शकतो, प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतो. म्हणजे उदाहरणच घ्यायचं म्हणजे समजा एखाद्याला टेक्स्टाईलमध्ये जर का नॉलेज असेल तर तो इंजिनिअरिंग जे आहे ते टेक्स्टाईलमध्ये कंप्लीट करू शकतो. एखाद्याला जर पेंट टेक्नॉलॉजीमध्ये जर नॉलेज असेल तर तो इंजिनिअरिंग इन पेंट टेक्नॉलॉजी आहे. एखाद्याला कम्प्युटरचं नॉलेज आहे तर तो कम्प्युटरमध्ये त्याची इंजिनिअरिंग कंप्लीट करू शकतो. एखाद्याला जर का सिव्हिलमध्ये जर काय नॉलेज असेल तर सिव्हिलमध्ये तो आपलं इंजिनिअरिंग कंप्लीट करू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहेत इंजिनिअरिंग साईडच्या. त्या प्रत्येक शाखेमध्ये तुम्हाला तुमचं इंजिनिअरिंग जे आहे तुम्हाला कंप्लीट करता येऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्हाला 12वी पास झाल्यानंतर त्याची जी काय ऑल इंडिया लेवलची जी काही एक्झाम्स असेल ती एक्झाम तुम्हाला मात्र द्यावी लागेल आणि त्याच्या कोरच्या आधारावरती तुम्हाला काय होईल, म्हणजे ती एक CET आहे, कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, त्याच्या आधारावरती तुमचे ॲडमिशन्स कन्फर्म होईल आणि तुम्हाला कॉलेज वगैरे जे निश्चित मिळेल. याच्या संदर्भातली अधिक माहिती तुम्हाला तुम्ही मला जो नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला मी वैयक्तिकरित्या तुम्हाला सविस्तर माहिती, जर कोणाला या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती हवी असेल तर त्याची संदर्भात माहिती तुम्हाला देण्यात येईल. मी जर का समजा मी 12वी जर का आर्ट्समध्ये केलेली असेल तर आर्ट्सच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या साईडला जाता येऊ शकतं की तुम्ही आर्ट्सनंतर कोणत्या साईडला जाऊ शकता. तर तुम्ही 12वी आर्ट्स केलेली असेल तर प्लेन BA तर कंप्लीट करू शकता. सोबत तुम्ही BSW नावाचा एक कोर्स आहे, म्हणजे एक सोशल वर्कमध्ये जर का तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही सोशल वर्कमध्ये BSW, त्यानंतर MSW असा तुमचा पदवी आणि पदव्युत्तरचा कोर्स तुम्ही कंप्लीट करू शकता. तुम्हाला जर का वकिली व्यवसायामध्ये जर का तुम्हाला आवड असेल है ना, जशा प्रकारे एक पोलिसाची खाकी वर्दी असते तशी जर काळी वर्दी घालून ब्लॅक कोट घालून जर तुम्हाला जर का स्वतःला जर का बघायची इच्छा असेल तर तुम्ही LLB जो आहे 12वी नंतर BA LLB असा 5 वर्षाचा कोर्स कंप्लीट करू शकता आणि मग त्याच्यामध्ये पुढे LLM जे आहेत किंवा DTL असेल किंवा DLL असेल हे कंप्लीट करू शकता. फॅशन डिझायनिंग जर तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही डिप्लोमा आहे फॅशन इंटेरियर आणि फॅशन डिझायनिंग त्याच्यामध्ये जाऊ शकता. BBA आहे, BBA घेऊ शकता किंवा फॉरेन लँग्वेजमध्ये काही डिप्लोमा असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेज आहेत, जर्मन, स्पॅनिश, जापनीज अशा लँग्वेज पण तुम्ही 12वी नंतर लँग्वेजचाही विचार करू शकता. सध्या त्यालाही फार स्कोप आहे. आर्किटेक्चर साईडला जायचं असेल तर तुमच्याकडे जर का 12वीला जर तुम्ही इंग्लिश आणि मॅथ हा विषय जर असेल तर तुम्ही आर्किटेक्चरलाही जाऊ शकता 12वी नंतर. किंवा मग DED करून DED नंतर एक शिक्षक व्यवसाय जो आहे तो व्यवसायाकडे तुम्ही वळू शकता. जर का तुम्ही BA कंप्लीट केलेला असेल प्लेन BA तर मग BPED असेल, MA असेल हे कंप्लीट करू शकता. जर्नलिझम जाऊ शकता. MBA करायचं असेल तर तुम्ही MBAलाही जाऊ शकता. तुमचं बिझनेस ॲडमिशन जर का झालेलं असेल तर त्याच्यानंतर तुम्ही MBAला प्रवेश घेऊ शकता. लायब्ररी संदर्भातले काही कोर्सेस आहेत ते तुम्ही करू शकता. म्हणजे लायब्ररी सायन्स, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स, बिलीफ म्हणतो आपण, त्या बिलीफलाही तुम्ही जाऊ शकता. MCA किंवा MCM जे आहेत ते अशा कम्प्युटर आणि सॉफ्टवेअर रिगार्डिंग जॉब आहेत तेही तुम्ही पूर्ण करू शकता, कंप्लीट करू शकता. ॲडव्हर्टायझिंग जाहिराती संदर्भातले काही कोर्सेस आहेत, डिप्लोमा आहेत तेही तुम्ही कंप्लीट करू शकता. किंवा मग डायरेक्ट 12वी नंतर आर्मी, पोलीस किंवा काही SSB, BSF, CISF, CRPF, रेल्वे पोलीस असे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्स असतात. ते एक्झाम्सही तुम्ही देऊ शकता आणि त्या संदर्भात डायरेक्ट तुम्ही डिफेन्स किंवा पोलीस विभागामध्ये डायरेक्ट तुम्ही नोकरीचे विषय निवडू शकता. त्याची काही तयारी असेल ती तयारी तुम्ही करून त्या संदर्भातले तुमचं करिअर तुम्ही घडवू शकता. जर तुम्हाला कला क्षेत्रामध्ये आवड असेल, म्हणजे तुम्ही नाट्य क्षेत्रामध्ये इंटरेस्टेड असाल, तुम्हाला नाटकांची किंवा अभिनय क्षेत्राची जर का आवड असेल तर तुम्ही डिप्लोमा, डिग्री कोर्सेस आहेत किंवा मास्टर कोर्सेस आहेत त्याच्यामध्येही. तर अशा प्रकारचं तुम्ही डिप्लोमा असेल किंवा ॲक्टिंग क्षेत्रामध्ये तुमचं करिअर करू शकता. 12वी नंतर तुम्ही अशा ठिकाणीसुद्धा प्रवेश घेऊ शकता. म्हणजे 12वी नंतर तुम्ही BA इन आर्ट्स असेल की ना, कला विभागामध्ये तुम्ही त्याचं पूर्ण एज्युकेशन कंप्लीट करून तुमचं पुढचं जे काही करिअर घडवू शकता. तर हे झालं तुमच्या आर्ट्स विभागानंतरचे करिअरचे संधी. याच्या व्यतिरिक्त आणखीन खूप सारे, जसं तुम्ही डायरेक्ट कॉल सेंटरसारख्या ठिकाणीही जॉब मिळू शकता, BPOमध्ये जॉब मिळू शकता 12वी नंतर.
किंवा काही वोकेशनल ट्रेनिंग्स असतील 12वीनंतर तुम्ही काही वोकेशनल ट्रेनिंग्स जसं की कुठल्याही शाखेत असू द्या तुम्हाला डायरेक्ट जर वोकेशनल ट्रेनिंगला जायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा प्रवेश घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये ॲनिमेशन्स आले, वेगवेगळ्या प्रकारचे आता वेबसाईट डिझायनिंगचे काही कोर्सेस असतात, पॅथॉलॉजिकल काही आहे, पॅरामेडिकलचे काही आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. जसं ANM वगैरे आहे तुम्ही ते कंप्लीट करू शकता, GNM करू शकता. मेडिकल सेक्टरमधले काही पॅरामेडिकल कोर्सेस आहेत तेही कंप्लीट करू शकता 12वी आर्ट्सनंतर. अगदी तशाच प्रकारे तुम्ही जर का 12वी कॉमर्स केली असेल तर 12वी कॉमर्सनंतर BCom तर आहेच, पण BCom व्यतिरिक्त आणखीन काय आहे तर तुम्ही BBA करू शकता, BCA किंवा BCS करू शकता. कम्प्युटर्स रिगार्डिंग काही कोर्सेस आहेत ते करू शकता. DEDलाही तुम्हाला जाता येईल, कॉल सेंटरलाही तुम्हाला जाता येईल. बँकिंग रिगार्डिंग काही परीक्षा वगैरे आहेत तर तुम्ही BComला ॲडमिशन घेऊन IBPS नावाची एक्झाम्स आहेत त्याची तयारी करू शकता. इन्शुरन्सचे काही एक्झाम्स असतात तेही तुम्ही देऊ शकता. LLB इथेही तुम्हाला तो ऑप्शन अवेलेबल आहे, तुम्ही BCom नंतरही LLBला जाऊ शकता. BCom LLBमध्ये तुम्ही काही बँकिंग आणि अकाउंटिंग संदर्भातले काही फायनान्स संदर्भातले काही विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही LLB कंप्लीट करू शकता. BEd MAd इथेही तुम्हाला संधी आहे, बिलीफ करायला इथेही तुम्हाला संधी आहे. म्हणजे BCom नंतरही तुम्ही 12वी कॉमर्स नंतरही तुम्ही या क्षेत्रामध्ये जाऊ शकता. BCA झाल्यानंतर तुम्ही MCS MCA अशा प्रकारचे काही कम्प्युटर बेस्ड कोर्सेस आहेत किंवा प्रोफेशनल कोर्सेस आहेत तेही तुम्ही कंप्लीट करू शकता. किंवा 12वीपासूनच तुम्ही स्पर्धा परीक्षांची MPSC असेल UPSC असेल या कोर्सेसचे सुद्धा क्लास 1चे जे काही एक्झाम्स असतात याची पण तयारी करू शकता. इंडियन आर्मी वगैरे जे आहेत, पोलीस आहे, याच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही 12वी कॉमर्स नंतर जाऊ शकता. तर एकंदरीत हे आर्ट आणि कॉमर्स आपण दोन्ही विभाग पाहिले, बऱ्यापैकी सिमिलर कोर्सेसला आपल्याला आर्ट आणि कॉमर्स नंतर जाता येतं. आता आपण बघूया 12वी सायन्स जर तुम्ही केलेलं असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला कुठे कुठे जाता येईल. तर या ठिकाणी 2 ग्रुप्स आहेत, एक आहे PCB आणि एक आहे PCMB. आता PCB आणि PCMB काय आहे तर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हे सब्जेक्ट्स कंपल्सरी गरजेचे आहेत. जर तुम्हाला मेडिकल साईडला जायचं असेल तर तुम्हाला PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे जे विषय आहेत हे विषय कंपल्सरी असणं गरजेचं आहे. म्हणजे बायोलॉजी असेल तर तुम्ही मेडिकल साईडला जाऊ शकता आणि जर का तुमच्याकडे मॅथ असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग साईडला जाऊ शकता. हे क्लिअर सेपरेशन आहे. मग तुम्हाला आत्ताच ठरवायचं की तुम्हाला जर का मेडिकलला जायचं असेल तर बायोलॉजी घ्यावं लागेल. जर तुम्हाला जर का म्हणजे बायोलॉजी घेतलेला असेल तर तुम्ही मेडिकल साईडला पुढे जाऊ शकता. जर का तुमच्याकडे मॅथ असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग साईडला जाऊ शकता. तर मग याच्यामध्ये PCMB जर तुमच्याकडे जर का हा ग्रुप तुमच्याकडे असेल 12वीमध्ये तर मग तुम्ही इंजिनिअरिंगसाठी जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन जे आहे ते देऊन इंजिनिअरिंग शाखेमधले जे काही वेगवेगळे ब्रँचेस आहेत म्हणजे अगदी सर्व प्रकारच्या ब्रँचेस म्हणजे तुम्ही कलर टेक्नॉलॉजीची तुमची ब्रँच असेल किंवा टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी ब्रँच असेल, कम्प्युटर असेल, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन असेल, सिव्हिल असेल, मेकॅनिकल आहे, सॉफ्टवेअर आहे, सर्व प्रकारचे ॲग्रिकल्चरमधले काही असतील म्हणजे सर्व प्रकारचे जे काय ब्रँचेस आहेत त्या सर्व ब्रँचेस तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये अवेलेबल होतात. आणि त्या आपल्या आवडीनुसार आपल्या इच्छेनुसार तुम्ही त्या ब्रँचला ॲडमिशन घेऊ शकता. पण तिकडे जाण्यासाठी तुम्हाला 12वी सायन्समध्ये PCMB हा सब्जेक्ट असले पाहिजेत आणि नंतर तुम्ही जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन दिल्यानंतर त्याचा जो काही कोर्स बनेल त्या कोर्सच्या आधारावरती तुम्हाला ऑल इंडिया लेवलवरती प्रवेश देण्यात येईल. मग हे जे काही इंजिनिअरिंग आहे ते इंजिनिअरिंग साईडला तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला ही जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन द्यायची नसेल परंतु इंजिनिअरिंग जर करायची असेल तर 12वी नंतर तुमच्याकडे मॅथ सब्जेक्ट असेल तर तुम्ही डायरेक्ट डिप्लोमाला प्रवेश घेऊ शकता आणि डिप्लोमाला प्रवेश करून तुम्ही सेकंड इयर डिप्लोमाला प्रवेश करून तुमचं डिप्लोमा आणि मग डिग्री अशा प्रकारचाही तुम्ही प्रवेश काय करू शकता कंप्लीट करू शकता. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे ही CET एक्झाम अवॉइड करून किंवा ही CET एक्झाम न देता तुम्ही डिप्लोमाच्या थ्रूसुद्धा इंजिनियर बनू शकता. मग यामध्ये वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या शाखा आहेत. आर्किटेक्चर असेल, टेक्नॉलॉजी असेल, बायोमध्ये असेल, डेअरीमध्ये असेल, सर्व प्रकारच्या. MBAला जायचं आहे तर तुम्ही 12वी सायन्सच्या नंतर जाऊ शकता MBAला. LLBलाही जाऊ शकता. ह्या कॉमन ब्रँचेस आहेत. MBA असेल किंवा LLB असेल तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. स्पर्धा परीक्षा या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा द्यायला संधी असते.
विशेष करून तुम्ही 12वी सायन्स जर केलेलं असेल तर तुम्हाला NDA नावाची एक एक्झाम द्यायला संधी असते. नॅशनल डिफेन्स ऑफ अकॅडमी ही NDAची एक परीक्षा आहे. याच्यामध्ये ही एक्झाम जर का तुम्ही पास झाला तर सैन्यातले जे 3 दल असतात, आर्म फोर्स, नेव्ही आणि एअरफोर्स, या तिन्ही फोर्सेसमध्ये तुम्हाला डायरेक्ट लेफ्टनंट या पदावरती म्हणजे अधिकारी पदावरती जाण्याची संधी मिळते. UPSC जे आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, यांच्यामार्फत ही एक्झाम घेतली जाते. तर जे 12वी पास झालेले विद्यार्थी असेल आणि त्यांना जर का सैन्यामध्ये अधिकारी व्हायचं असेल तिन्ही दलांमध्ये, तर तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. तुम्ही नियमित जे एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर जो येतो त्या पेपरचे वाचन करत राहा. त्याच्यामध्ये तुम्हाला NDA संदर्भातली जाहिरात निश्चित या काळामध्ये भेटून जाईल आणि त्याचा फॉर्म भरून तुम्ही पुढची जी एक्झाम आहे ती जर चांगल्या पद्धतीची तयारी करून जर तुम्ही पासआउट झालात आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स पडले तर तुम्ही या NDAच्या एक्झामच्या माध्यमातून डायरेक्ट सैन्यामध्ये अधिकारी पदावरती रुजू होऊ शकता. या संदर्भातली अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही खाली जो दिलेला नंबर आहे या नंबरवरती माझ्याशी संपर्क करा. मी वैयक्तिकरित्या तुम्हाला अधिक याच्याविषयी सविस्तर माहिती देईल. वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहेत. जसं आता 12वी सायन्स आहे, मेडिकलमध्ये जर का विचार केला आपण, हे झालं आपण टेक्निकल विभाग म्हणजे इंजिनिअरिंग साईड आपण पाहिलं की सर्व प्रकारच्या टेक्निकल आणि इंजिनिअरिंग साईडला आपल्याला 12वी सायन्सनंतर जाता येतं. फक्त मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आपल्याकडे असला पाहिजे. सोबत LLB पाहिले आपण आणि सैन्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा आपण काही स्कोप पाहिले. जर का तुमच्याकडे बायोलॉजी सब्जेक्ट असेल तर मग तुम्ही मेडिकल सेक्टरला जायचा विचार करताय तर मग तुम्ही BAMS करण्यासाठी पुढे जाऊ शकता. BAMS करून पुढे MD होऊ शकता, BHMS करू शकता. बॅचलर इन व्हेटरनरी सायन्स म्हणतो आपण, म्हणजे जे गुरांचे डॉक्टर असतात, जनावरांचे जे डॉक्टर असतात, त्याच्यामध्ये सुद्धा एक बॅचलर डिग्री आहे ती तुम्ही कंप्लीट करू शकता. त्याच्यामध्ये डिप्लोमा पण आहेत, कृषी डिप्लोमा आहेत, तेही कंप्लीट करू शकता. MBBSला प्रवेश घ्यायचा तर तुम्ही PCB सब्जेक्ट असेल तर तुम्ही नीट नावाची जी एक्झाम असेल ती एक्झाम देऊन ह्या MBBSलाही प्रवेश करू शकता किंवा इतर जे काही मेडिकल कोर्सेस आहेत त्या कोर्सेसलाही तुम्ही प्रवेश करू शकता. मग पुढे तुम्हाला MBBS नंतर MD MS होण्याची आणि संधी आहे. एखाद्या विशिष्ट आजारामध्ये किंवा सेक्टरमध्ये तुम्ही काय करू शकता, स्पेशलायझेशनही पुढे जाऊन करू शकता. BSc नर्सिंग आहे, नर्सिंग करू शकता. GNM आहे, GNM करता येईल तुम्हाला. ANM करता येईल 12वी नंतर. BMLT म्हणतो आपण त्याला, तर BMLT DMLT आहे, BMLT आहे. हे दोन्ही कोर्सेसला तुम्हाला 12वी सायन्स नंतर जाता येईल. BSc इन बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, झुलॉजी है ना, अशा प्रकारचे केमिस्ट्री, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्पेशल सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही BSc कंप्लीट करू शकता. त्यानंतर तुम्ही MSc पुढे करू शकता, MPhil आणि नंतर PhD करू शकता. BSc इन होम सायन्स आहे, त्या होम सायन्समध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. अशा प्रकारचे काही मेडिकल साईट्स आहेत, त्या मेडिकल साईट्सद्वारे तुम्ही तुमचं करिअर आजमावू शकता. टेक्निकल विषय तर आहेत, त्यासोबत तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनचा विचार करत असाल तर 12वी सायन्सनंतरही तुम्हाला MBA किंवा BCA किंवा BCS BBA कंप्लीट करता येऊ शकतं आणि नंतर तुम्ही तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशन MBA कंप्लीट करू शकता. या व्यतिरिक्त जसं LLB आहे, LLB व्यतिरिक्त आणखीन काही कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं डिग्री जी आहे ती कंप्लीट करू शकता. जसे की तुमचं म्युझिकमध्ये जर इंटरेस्ट असेल तर म्युझिकमध्ये, डान्समध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स, वाद्य, मग त्याच्यामध्ये गिटार आलं, तबला आली, पेटी आली, बासरी आली, म्हणजे वेस्टर्न असतील किंवा इंडियन असतील, अशा कुठल्याही प्रकारच्या वाद्याचं तुम्हाला जर वाजवण्याची जर का आवड असेल तर याच्यामध्येही तुम्ही तुमची डिग्री आणि डिप्लोमा डिग्री आणि तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकता. आणि लिमिटेड क्षेत्र असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारची संधी आहे त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी फार कमी लोक असतात की ते आपल्या आवडीनुसार असे क्षेत्र निवडतात. तर आवडीनुसार जर क्षेत्र निवडलं तर तुम्हाला निश्चित करिअरची संधी या ठिकाणी जास्त राहणार आहे, कॉम्पिटिशन तुमचं कमी राहणार आहे. असे यासोबत अभिनय असेल तर एखाद्याला अभिनयामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासारख्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी तयारी करू शकता. थिएटर करू शकता. थिएटरमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊन अभिनय क्षेत्रामध्ये तुमचं डिप्लोमा डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे जे काय फिल्म इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे स्किल्स लागतात किंवा जे कौशल्य लागतात
तर असे रिगार्डिंग जे काही डिग्री आणि डिप्लोमा आहेत ते कंप्लीट करू शकतात. म्हणजे सिनेमॅटोग्राफी आहे किंवा आर्ट डायरेक्टर आहे किंवा डायरेक्शन्स असेल, फोटोग्राफी असेल, म्युझिक आहे, लिरिक्स आहे, गीतकार आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे संधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. तर तेही तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि विशेष म्हणजे जर्नलिझमसारखा एक सब्जेक्ट आहे, मास मीडिया आहे. तर अशा प्रकारचे जे कोर्सेस आहेत ते खूप साऱ्या लोकांना माहीत नाही, परंतु त्याचा स्कोप खूप आहे, त्याच्यामध्ये संधी खूप आहे. तर अशा प्रकारचे काही कोर्सेस तुम्ही निवडू शकता 12वी नंतर. आणि आपल्या आवडीनुसार, इच्छेनुसार आणि स्किलनुसार या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये तुम्ही सक्सेस मिळवू शकता. एखाद्याला केटरिंगमध्ये किंवा हॉटेल मॅनेजमेंटसारख्या कोर्सेसमध्ये जर का आवड असेल तर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट किंवा केटरिंग हा सब्जेक्ट या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तुमची डिग्री, डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकता. आणि देशातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा तुम्हाला जाण्याची आणि काम करण्याची संधी या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. खूप सारे आहेत, जसे हॉर्टिकल्चर असेल, BSc इन हॉर्टिकल्चर आहे. आपल्याकडे मॅनेजमेंटचे कोर्सेस आहे, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट्स आहेत, त्याचे कोर्सेस आहेत, ते करू शकता. BSc इन फिशरी आहे, फिशरीसारख्या ठिकाणी तुम्ही तुमचं करिअर आजमावू शकता. सोशल वर्कर आहे, सोशल वर्क आहे, MSW करू शकता, म्हणजे BSW करू शकता, MSW करू शकता. मास मीडिया असेल, जर्नलिझम आहे, पत्रकारितेमध्ये तुम्ही तुमचं करिअर आजमावू शकता. पत्रकारितेमध्येही तुम्ही चांगल्या प्रकारचा एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून नावारूपाला येऊ शकता. तुम्हाला जर चांगल्या प्रकारचं जर का अँकरिंग करता येत असेल किंवा तुम्हाला मथळा तयार करता येत असेल, तुम्ही चांगल्या प्रकारची न्यूज जर बनवू शकता. तुम्हाला जर का अशा प्रकारचं थोडंसं एक चॅलेंजिंग काम करण्याची जर काही इच्छा असेल तर तुम्ही जर्नलिझम, मास मीडियासारख्या कोर्सेसलाही जाऊ शकता आणि 12वी नंतर तुम्ही तिथलं तुमचं करिअर बनवू शकता. टेक्निकल, टेक्नॉलॉजी आणि अशा प्रकारचे वेगवेगळे स्पेशल कोर्सेस आहेत. या सर्व ठिकाणी तुम्हाला जाण्याची संधी जी आहे 12वी नंतर तुम्हाला देण्यात येते. तर या व्यतिरिक्त असे खूप सारे कोर्सेस आहेत की जे लोकांना माहीत नाही आहेत किंवा त्याची संधी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे किंवा मार्गदर्शन तुम्हाला मिळालेलं नाही आहे. तर या ठिकाणी वेळेचा अभाव असल्याकारणाने मी सर्वांना विनंती करतो, वैयक्तिकरित्या आपण दिलेला जो काही क्रमांक आहे या क्रमांकावरती संपर्क साधून किंवा वेळोवेळी यूट्यूब चॅनलला व्हिजिट करून आपल्या आवडीच्या क्षेत्रासंदर्भातली जी काय माहिती आहे तुम्ही निश्चित घेऊ शकता. वैयक्तिकरित्या माहिती हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करा. मी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार, तुमच्या इच्छेनुसार जो काही कोर्स तुम्हाला योग्य आहे तो योग्य तुम्हाला कोर्स संदर्भातली सविस्तर माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देईन. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की कृपा करून राईट विजन हे ट्रेनिंग हबचं जे काही यूट्यूब चॅनल आहे याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडे शेअर करा, जेणेकरून त्यांना याच वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्रोत्साहन जर मिळालं तर त्यांचं भविष्य हे चांगल्या प्रकारचं, उत्कृष्ट प्रकारचं घडेल आणि या चांगल्या शैक्षणिक चळवळीला सर्वांचा हातभार लागेल. तर सर्वांनी या लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. जो फॉर्म मी तुम्हाला देईल त्या फॉर्मवरती, मेंबरशिप फॉर्मवरती सर्व डिटेल, सर्व माहिती भरून सर्वांनी निश्चित सबमिट करा. धन्यवाद.